काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे बडे नेते देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीमध्ये भविष्यात मोठी जबाबदारी मिळू शकते। फडणवीस यांनी या चर्चांवर नेहमीच संयमी प्रतिक्रिया दिली, पण तरी देखील त्यांच्या हालचाली काहीतरी वेगळंच सांगतात। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच दिल्ली दौरा केला। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्त देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा होता। महाराष्ट्रातील काही मतदारसंघात फडणवीस यांनी मराठी मतदारांना संबोधित केलं। देवेंद्र फडणवीस यांनी या दौऱ्यात महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी देखील घेतल्या। महाराष्ट्रातील सत्ता समीकरण असो की राष्ट्रीय पातळीवरील रणनीती, फडणवीस यांचा राजकीय अनुभव आणि निर्णय क्षमता भाजपसाठी मोठा आधार ठरली आहे। विश्लेषक सांगतात की महाराष्ट्राच्या $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या ध्येयावर काम करताना फडणवीस राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावू शकतात। दिल्लीकडून मोठी संधी मिळणार की महाराष्ट्रातच पुढील डावपेच आखणार, फडणवीस यांच्या पुढील भूमिकेबाबत वाट पाहावी लागेल। तुमच्या मते देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील की महाराष्ट्रातच राहतील? कमेंट करून नक्की सांगा। अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।